वीर माहेश्वर जंगम संस्था पुणे आयोजित श्रावण मास निमित्त इष्टलिंग पूजा व दीक्षाविधी। सद्गुरू डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे सुश्राव्य आशीर्वचन। लिंग नाही त्याला लिंग द्यायचं। हो महावन खरंच शास्त्रोक्त अति व्यवस्थित दीक्षा म्हटलं तर पहिल्यांदा मंडप पूजा, त्यानंतर 18 खांब पूजा, 16 खांब पूजा, त्यानंतर प्रधान कलश, गणेश, पुण्यावाचन, नांदी समाराधना आणि पंचकलश। हे कुठलाही कार्यक्रम असू दे हे आवश्यक आहे। त्यानंतर मग शैव, शाक्त, वैष्णव, गणपती अशा दृष्टीने भक्त कोण कोण आहेत त्या पद्धतीने मग षडविनायक, अष्टविनायक, नवग्रह, षोडश मातृका, स्थल जल घृत मातृका, चतुष्षष्ट कात्यायनी, चतुष्षष्ट योगिनी, त्याचबरोबर लिंग तो भद्र, सर्व तो भद्र, चतुर्लिंग, अष्टलिंग, षोडशलिंग, द्वादशलिंग तो भद्र असे वेगवेगळे विधान आपल्या याच्यामध्ये सांगितलेले आहेत। कोणताही कर्म करत असताना पहिला एक मंत्र आवश्यक आहे आणि दीक्षा आहे म्हणून त्याबद्दल बोलतो। दीक्षा दीयते परमं ज्ञानम क्षीयते पाशबंधनम। आपले पाश आहे त्याचं बंधन तोडून टाकणं आणि परम असं ज्ञान देणं हे काम आपल्याला केलं जातं। आणि या ज्ञानासाठी ज्ञान झालं की आशीर्वाद देत आहेत, हो की नाही? आशीर्वाद कशाने देतात? पायाने, कोपराने, मग हाताने म्हणजे पंजाने, हाताच्या पंजाने। आणि या पंजामध्ये खूप काही सामावलेलं आहे। याला कांडी आहेत, लक्षात ठेवा, नाही का? ही बाहेरची कांडी आहेत बरं का, काही आतल्या कांडीच्या असतात। ही बाहेरची कांडी किती आहे? किती आहेत बघा, मोजा। किती आहे? 14। म्हणून 14 विद्या लक्षात ठेवा। दीयते परमं ज्ञानम, ज्ञान म्हणजे विद्या। आपणा सर्वांना 14 विद्या, हे 14 विद्या आणि कशा कशात आहे, कशा आहेत वेगवेगळं थोडंसं प्रत्येकाबद्दल बोलणं जरी कमी असलं तरी सुद्धा काहीतरी आहे। 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, नाही का? पुन्हा ज्याला आपण आगमशास्त्र म्हणतोय, शिवागम, 28 आगम आहे, तत्व 36 आहे, शक्तिपीठ ज्याला आपण म्हणतो ते 52 शक्तिपीठ आहे। हे सगळं आणि 64 कला, या सगळ्यातला थोडा थोडा भाग तरी आपल्याला यायला पाहिजे, हा त्याचा मुख्य भाग आहे। आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांना शक्य आहेत का? नाही। एक जण मातीचं काम करेल तर दुसऱ्याने लाकडाचं केलं पाहिजे, लाकडाचं करेल तर तिसऱ्याने लोखंडाचं केलं पाहिजे। एक मंत्र म्हणेल तर दुसऱ्याने तंत्र केलं पाहिजे। कोणी शेती करेल, शेती करायची म्हणजे काय असतं? गेला की भाजी पेरली की झालं नाही, ते करण्यासाठी धरण पाहिजे, पाट पाहिजे, म्हणजे त्याचीही कला पाहिजे। जमिनीमध्ये कोणत्या ठिकाणी पाणी साठवलं पाहिजे म्हणजे शेताला जाईल याचं पण विज्ञान पाहिजे की नाही? आम्ही पहिल्यांदा गेलो त्यावेळेला धारेश्वरला गेल्यानंतर जरा मला पाणी साठवायचं आहे म्हणजे मला साठवायचं काय म्हटलं, तिथं खाली तर खड्डा आहेच की शेवटच्या शेतात। मला म्हटले अरे तिथे शेवटच्या शेतात पाणी ठेवलं तर मठाजवळ काय तुझं गुरु घेऊन येईल पाणी तांब्या तांब्याने। म्हणजे वरती पाणी साठवलं पाहिजे, गुरुत्वाकर्षणाने खाईल। आकर्षण कोणाचं? गुरुत्वाचं। गुरु म्हणजे मोठा, तो वर असतो, गुरुवर शिष्य खाली। आणि मग तिकडून गुरुत्वाकर्षणाने येईल ते नाही म्हणता येते का खालच्याला? वरून पूर आला, आम्ही पुण्यात पाहू, पाणी येऊ देणार नाही, आम्ही राष्ट्रवादी, आम्ही काँग्रेस आहे, आम्ही भाजप आहे, अजिबात चालू
जाऊ द्या, जमतंय का? आले की सगळं लिहितं तुम्ही, नाही का? आणि उलट आपली साक्ष ठेवून जाते. 3 दिवस आपले इथले रस्ते साफ करायला गेले होते नाही, म्हणजे गुरु गुंच जे आहे त्याचं काय आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. सरांनी पण तोच विचार केला, तर गुरुच्याच मनात आले तर चला सगळं काही करायचं. पण त्याही पेक्षा मी दुसरा विषय सरांना पण बोललो आणि आपणालाही सांगतो. आपण कुठलाही कार्यक्रम करा, तो कार्यक्रम होत असताना आपण काय म्हणतो आहे, अष्टावरण पूर्तीसाठी इष्टलिंग पूजा अनुष्ठान. गळ्यात लिंगच नाही, अष्टावरण पूर्ती कशी म्हणा? म्हणजे ज्यांना लिंग नाही त्यांना लिंग दिलं पाहिजे. आणि हा अट्टहास काय ठेवतो आम्ही, तर आम्ही काही लोकांना म्हटलं आज मुहूर्त नाही आहे, जाऊ दे तिकडे, पुन्हा आपण पुढच्या रविवारी सोमवारी आपण घेऊया. ती व्यक्ती पटकन आम्हाला म्हटली, महाराज पुढचा सोमवार उभवायला मी असेल का नसेल काय सांगावं. तरी पण आम्ही त्यांना म्हटलं कसं काय नाही आहे, तुमच्या मनात आहे ना दीक्षा घ्यायची तर होणार. माझ्या मनात दीक्षा घ्यायची आहे पण गुरुच्या मनात यायची नाही, त्याचं काय? त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं आणि दुर्दैवाने शनिवारी ते गेले आणि आम्ही सोमवारी दीक्षा ठरवली होती. त्यानंतर निर्णय घेतला, मुहूर्त भक्ताच्या आणि गुरुच्या मनात येईल तेव्हा मुहूर्त. गोरज मुहूर्त आपण ठरवलेला आहे, गायी जेव्हा येते तेव्हा गोरज मुहूर्त आहे. पण गायी दुपारी व्यायल्यावर गोरज मुहूर्ताची वाट बघत बसते का? त्याच वेळेला त्या वस्त्राला दूध देत असते. तशीच परिस्थिती आपल्या अध्यात्माची सुद्धा आहे. श्रावण मास हा आपल्यासाठी एवढ्या करता दिलेला आहे की त्या कालावधीमध्ये आपण जेव्हा शक्य आहे तेव्हा सगळ्यांनी ज्यांना दीक्षा आवश्यक आहे त्यांनी घ्यायची. आणि ही दीक्षा सामूहिक दीक्षा वगैरे विषयच नाही हो. दीक्षा ही एकांतात एकट्याने गुरुच्या सानिध्यात घेतली पाहिजे, हे खरं शास्त्र आहे. म्हणून गर्भाष्टमी कृता दीक्षा, गर्भाष्टम कृता दीक्षा सुद्धा आज सुद्धा सकाळी गर्भाष्टम दीक्षा एकच होती, तर दुसरी वाढली. ती वाढल्यानंतर आता सून पण घेतली म्हटल्यावर सासू पण घ्यायला लागली, म्हणजे चुलत सासू. आमच्या भावाने घेतलं म्हटल्यावर दुसरा भाऊ म्हणायला. किती जण झाले हो? 12 जण झाले. म्हणजे 2 व्यक्तीसाठी 10 जण. मी त्यांना सांगितलं हे पुण्य तुमचं नाहीये, हे पुण्य त्या बाळांचं आहे जे पोटात आहे. 8व्या महिन्याचा गर्भ ज्यांचा आत वाढतो आहे त्या बाळांच्या पुण्यामुळे ह्या 12 जणांना 81व्या वर्षी दीक्षा प्राप्त झाली, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता आपण इथे थांबता कामा नाही. बघा कुठलंही मशिदीत गेल्यावर चर्च मध्ये गेल्यावर असं सांगतात का किंवा एकेरी भारतीय आनंद उदासी वगैरे आखाडे तिथं सांगतात का नाही नाही मुहूर्त एकदा चांगला बघू आणि पुन्हा दीक्षाविधी ठेवू, तुम्हाला आनंद करू नाही. आणि त्यांचे मुहूर्त तरी कुठले असतात हो? कधीतरी आपण बघितलं का? व्यतिपात, अमावस्या, पौर्णिमा, चतुर्दशी. आमचे तरी मुहूर्त कुठले आहेत? त्रयोदशीचा प्रदोष आम्ही पवित्र मानतो, चतुर्दशीची महाशिवरात्री शिवरात्री आम्ही पवित्र मानतो, अमावस्या शिवभक्तांसाठी पवित्र मानतो. हे 3 दिवस गणित शास्त्राने ज्योतिष शास्त्राने अयोग्य ठरवलेले आहेत संसाराला. आपण संसाराची आणि परमार्थाची भानगड चुकीची करतोय, त्यामुळे आपल्याला हे समजत. परमार्थ हा नव्हे लेकुराच्या गोष्टी ते व्हावा पोटी अनुताप. आणि ज्या वेळेला तुम्हाला अनुताप होतो, पश्चाताप तर सगळ्यांना होतो, अनुताप होत नाही. अनुताप याचा अर्थ सगळं काही असताना सोडायचं. जैन साधू, नागा साधू हे लोक, त्यांना काही कमी असतंय असं नाहीये, सगळं असतंय, पण त्या सगळ्याचा परित्याग करून जैनांच्यात वगैरे तर बघा घर बंगला बिंगला सगळं सोडून देतात. आई वडिलांना सोडतात, भाऊ बहिणीला सोडतात, सगळ्यांना सोडतात. घरातली 8-7 काय माणसं असतील ते सगळे संन्यासी होतात दिसतात. आणि पुन्हा त्यांचं एकमेकाशी नातं नसतं. ते फक्त श्रावक असतात, ते फक्त साधू असतात किंवा साध्वी असतात. आपल्या इथं तर तसं काही दिलं नाही हो. तुम्हाला सगळ्यांना भक्तच करून ठेवलं. भक्ताचे निमज देवपणा असं भगवंत. किती सोपा, वीरशैव धर्मासारखा सोपा धर्म दुसरा नाहीच.
खूप सुंदर व्यवस्था आपल्याकडे आहे. गुरु महाराज आपल्या घरी येतात, आपणाला अनुग्रह करतात आणि त्या दिवसापासून आपलं विधी सुरू राहतो. हा विधी चालू करत असताना, हे विधी करत असताना आमच्या शास्त्राने सांगितले अष्टावरण, पंचाचार आणि षटस्तर. मग अष्टावरण कधी पूर्ण होणार? तर आमच्याकडे गुरु आणि लिंग जंगम तीनांचं प्रतीक चिन्ह म्हणून लिंग नाही का, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, तसं हे आत्मलिंग. हे लक्षात ठेवा. यालाच महालिंग, याला शिवलिंग, याला गुरुलिंग, जंगमलिंग, आचारलिंग, प्रसादलिंग, इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग अशी 9 नाव आहेत. गौरीतच त्याची पोळी, चपाती, पुरणपोळी, काय शिऱ्याची पोळी, अजून दुसरी कोंडीची काय म्हणतात ते तुम्ही, तिळाची पोळी, पुरी, कापण्या, काय काय त्याची एकाच वस्तूचे आपण पदार्थ करतो. तसंच परमात्म्याने जीवात्म्यासाठी एक वेगवेगळं रूप घेतलं आणि ते तुम्हीच असता. तुम्हाला बाळ म्हणत होते, त्यानंतर जरा मोठं झालं की बाळा, अजून जरा मोठा झाला की बाबू, जरा मोठा झाला की बापूस नाही का, अजून मोठा झाला की आजा, अजून मोठा झाला की पंजा, अजून मोठा झाला की खापर पंजा, अजून मोठा झाला की टिप्पर पंजा. आपल्याकडे एवढा मोठा होतो बरं का. तसं आम्ही काहीच नाहीये, आपण काहीच नाहीये. आपण काय 60-70 वर्षापर्यंत गेले की आपली गडबड सुरू होते. पण आपले पूर्वज 300 वर्ष जगत होते. फक्त आमचे आजोबा 116 वर्षाचे होते. अजूनही कित्येक लोक आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतील 100 वर्षाच्या पुढचे आहेत. अनेक लोकांचं दीर्घायु अशा प्रकारचे आहे. यांचं काय कशामुळे होते? दीक्षा. त्यांनी ज्ञान घेतलं, शरीर पण सांभाळायचं आणि संसार पण सांभाळायचा. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पहिल्यांदा आजारपण काय येतंय तर सांधे, सांध्याचा आजार आहे. आम्हाला भस्म धारण करायला सांगितलं ते सांध्यावरच. पहिलं ब्रह्मरंध्रावर नाही का, दुसरं जेवण न झाल्यामुळे दुखणाऱ्या डोक्यावर, तिसरं काही दिवसानंतर श्रवण यंत्र लावावं लागते नाही का, कानाला, चौथं बोलायला येत नाही, त्यानंतर हृदय, त्यानंतर नाभी. नाभीवरती भस्म लावायचं आहे हे तर पूर्वी लक्षात ठेवायचं. आईच्या पोटात सगळा कार्यक्रम इथूनच होत होता. बरोबर नाभी आणि त्याच्या पाठीमागे कंठ आणि त्याच्या पाठीमागे, नाभी आणि कंठाच्या मध्ये राहते, त्याला प्राणशक्ती असं म्हणतात. तत् तत् तिष्ठत दशांगुलम असं त्या परमात्म्याचं किंवा जीवात्म्याचं नाव आहे. आता आपण जीव म्हणून जगतोय, पण जीव आहे का हो? निर्जीव झाला. नाही तर जीव जर आपण असतो तर प्रत्येक जीवाचा, साप आहे, विंचू आहे किंवा आणखी कुठला प्राणी आहे, ते प्राणी आपला धर्म सोडतात का? आणि माणूस आपला धर्म पाळतो का? पाळतो म्हणावं तर आता दीक्षा आपण घेतोय कसं म्हणावं असं पण. म्हणजे काय करायला पाहिजे हे न समजणारा प्राणी. तसं आहे म्हणून बरं आहे, आम्हाला गुरुला तरी संधी मिळते. कुत्र्याच्या, मांजराच्या, बैला, तिकडे तिकडे गुरुची गरज आहे का? सगळ्यांना त्याचं ज्ञान आहे. माणूस नावाचा एकच प्राणी आहे की त्याला ज्ञानासाठी मेंदू दिलेला असून सुद्धा त्याचा वापर करत नाही. म्हणून गुरु नावाची एका वेगळ्या व्यवस्था देवानीच केली. साक्षात भर्गो नराकृती असं म्हटलेलं आहे. स्वतःच भगवंत पुन्हा गुरु रूपाने जन्माला आला आणि तो गुरु तुम्हाला समोर घेऊन हट्टासाने हे सगळं करून घेतो. नाही, तुम्ही दीक्षा घ्यायला पाहिजे, तुम्ही लिंग घालायला पाहिजे, तुम्ही पूजा करायला पाहिजे. आता हे भस्म धारण झालं माहित झालं आपल्याला. कुठे कुठे भस्म लावायचं? मस्तकावर, कपाळावर, कानाला, गोल गुळ वाटोळं नाही, कंठावर 3च बोटांनी लावायचं. 3 बोटांनी लावताना सुद्धा
कुरंग मुद्रेने लावायला सांगितलेलं आहे, म्हणजे असं आणि असं, अनुलोम विलोम. बापरे, तुम्हालाच ती जमना झाली, मग आम्हाला कसं जमायचं? मग सोपा मार्ग, मध्यांगुली त्रयेने व मधल्या तीन बोटांनी. पहिल्यांदा 1 नंबर मस्तकावर, 2 नंबर कपाळावर, दोन्ही कानाला, कंठावर, कंठाच्या बरोबर पाठीमागे, हृदयावर. आता हृदय खरं बऱ्याच लोकांचं हृदय डावीकडे असतंय, तर चपण्या लोकांचं हृदय उजवीकडे असतंय. कुठे का असं ना आपण इथून तिथून ओढून घ्यायचं, कारण कधी कधी आपण डाव्या पण हाताने काम करतो, नाहीतर लिंगपूजा आपल्याला डावीकडूनच करायचे. जेव्हा आपण डाव्या हाताचं काम करू तेव्हा आपलं हृदय उजव्या बाजूला पण झुकू शकतं, नाही का? आपण बघतो आपलं हृदय, तुमच्या माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, परमात्म्याचं सिंहासन तिथे आहे. आणि त्यामुळे जर डाव्या हाताने काम केल्यावर हृदय उजवीकडे जातं म्हटलं तर मग दोन्ही बाजूला असलं पाहिजे, म्हणून इथून तिथून आपण लावायला हरकत नाही. नाभी कमलावर आणि बरोबर त्याच्या पाठीमागे, मनगटावर, हे मनगट हे आळा दिसतं ना त्याच्यावर, कोपर हा कोपर याच्यावर, आणि भुजा इथं जे काही काही महिला वगैरे घालतात ना भुज त्याच्यावरती, खांद्यावर नाही, इथं वरती, हे लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा दुखतं ते इथंच दुखतं, नाही का, इथं हातच लावू देत नाही वगैरे. या सगळ्या आपल्या उत्तर काळामध्ये, वयोवृद्ध झाल्यानंतर वृद्धापकाळामध्ये जे त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत तिथंच आम्हाला भस्म लावायला सांगितलेलं, हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. भस्म, वसित, क्षार, रक्षा आणि विभूती, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. विभूती कोणी लावावी? जे दुःखी आहेत, कष्ट आहेत, कर्जबाजार आहेत त्यांनी विभूती लावली पाहिजे. विभूतीर वैभव दर्शक किंवा वैभव कारक असं म्हटलेलं आहे. भस्म त्रिविध ताप, त्रिमल यांचा नष्ट करण्यासाठी ते लावायचं आहे. ही पुन्हा नंदा, भद्रा, सुषम, सुरभा, सुशीला, सुरभी या 5 नावाच्या गायी, म्हणजे लाल, पांढरी, कोशी, तांबूस आणि चित्र असलेली अशा प्रकारच्या 5 गायींच्या अधांतरी धरलेल्या शेणापासून तयार झालेली ती भस्म, भूषित, क्षार, रक्षा, विभूती सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये याच्याबद्दल विस्ताराने लिहिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आता आपल्याला जे दिलेलं आहे ते घ्यायचं विभूती, पण नंतर आपण लक्षात ठेवायचं आपल्या घरी आजूबाजूला कुठे शेण मिळेल ते घेऊन त्याची आपण विभूती लावायला सुरुवात करा. किती फरक पडतोय हे पण लक्षात येते. आता त्या पण विभूती उपलब्ध झालेल्या आहेत. रुद्राक्ष धारण केला पाहिजे. बघा लक्षात ठेवा, लिंगामध्ये गुरुलिंग जंगम किती झाले? आता 15 ठिकाणी लावायला सांगितलं ते किती झाले? गुरुलिंग जंगम आणि विभूती, आता रुद्राक्ष किती झाले? रुद्राक्ष सुद्धा म्हणजे एकच रुद्राक्ष आता तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे जास्त काय माहिती नाहीये, पण माहिती तर असलीच पाहिजे. शेंडीमध्ये 1, मस्तकावर 2, मस्तकाभोवती 36 शिवतत्व आहेत ना. आपल्या डोक्यात कायम 36 तत्व असतात. आता आपल्याला प्रसाद डोक्यात आहे त्यामुळे हे ऐकायला किती होते, पण त्यांनी शूटिंग करून ठेवलेलं आहे, तर तुम्ही मोबाईलवर पाहू शकता. त्यानंतर कानामध्ये 6च कानात काय सांगितले? 6चं काय? षटपाद म्हणजे भुंगा, नाही का? सुनता है ज्ञानी, चीनी चीनी सुनता है ज्ञानी. कानात तुमच्या मंत्र सांगितला, तो मंत्र म्हणजे जसं आळीला भुंगा चिंग 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 एवढंच करतो ना. भुंगा दिल्याने मंत्र देतो का? पण आळीचा भुंगा होतो माहिती आहे की तुम्हाला? भृंगी न्याय, ते तो भुंगा तुमच्या लक्षात असला पाहिजे. आणि हा भुंगा मांडीला चावला तरी सुद्धा मांडी हलवत नाही. तो ब्राह्मण असू शकतो. ब्राह्मण माशी बसली तरी धडपडतो, आणि एवढंच झाल्यानंतर तो क्षत्रियच आहे. त्यांनी चुकीचं सांगितलं, मी ब्राह्मण आहे म्हणून, आणि ज्ञान घेतलं. मग परशुरामाने सांगितलं ते ज्ञान तुझ्या उपयोगी येणार नाही, म्हणजे खोटं बोलायचं नाही. कानात 6 रुद्राक्ष, 6 मुठी 6 रुद्राक्ष घालायला सांगितले. ते याच हेतून सांगितलेले आहेत की आता माझ्याकडून खोटं काही बोललं जाऊ नये. खोटं बोलण्याचा फायदा असतो, लक्षात ठेवावं लागत नाही. खरं बोलण्याचाच फायदा, पण खोट्या बोललं तर लक्षात ठेवावं लागतंय, ठीक आहे? म्हणून काय सांगितलं? खोटं बोलायचं. ते
ते कोणाला कळायला पाहिजे? षटपाच भुंगा, ज्या भुंग्याचा आपण विचार करतोय तो भुंगा खोट बोलणाऱ्या कर्णाचं आपल्याला उदाहरण देतो. कर्ण खोट बोलला म्हणून ते ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा त्याला योग्य वेळी आलं नाही, तो जरी मृत्युंजय म्हणला तरी मृत्यू पावला. म्हणून कायमस्वरूपी खरं बोललं पाहिजे. खोटं बोललं तर पुन्हा दुसरं खोटं रचावं लागेल. खोटं बोलण्याचा काय फायदा आहे? काहीच नाही. खरं बोलण्याचा फायदा आहे की खरं लक्षात ठेवावं लागत नाही, की खरं नेहमीच विजयी पण होतं आणि लक्षात पण राहतं. दुसरी गोष्ट, मनगटात 12 दिवसाचे 12, रात्रीचे 12, किंवा आपण प्रहर म्हणतो ना, 3 तासाचे असे प्रहर आपल्या समोर आलेले आहेत. या सगळ्या प्रहरांमध्ये सुद्धा आपण जागृत राहिलं पाहिजे. दर 3, इकडे 6 सांगितले, इकडे 12 सांगितले, तसंच मनगटामध्ये 16. मनगटात नाही, कुठे? दंडात. तुम्ही लक्ष आहे का तुमचं? मनगटात 12, दंडात 16, कंठात 32, हृदयापर्यंत 51 किंवा 50, आणि नाभीपर्यंत, बेंबीपर्यंत 54, आणि काठेतून 108 असे रुद्राक्ष परिधान करावे असं सांगितलेलं आहे. आपल्याला जे शक्य आहे ते, नाही तर एक तर आहेच, त्यालाच नमस्कार करायचा, अंगावरून फिरून घ्यायचं सर्वत्र ते भगवंता. जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र हे सगळे परिधान करायचे न चुकता. त्यानंतर आता बघा काय काय झालं? रुद्राक्ष, भस्म, गुरु, लिंग, जंगम, किती झाले? 5. अरे तुम्ही यांची पूजा करत असताना लिंग हातावर ठेवलं, त्याला भस्म इथं सांगितलं का नाही? सकाळी तुम्हाला नाही सांगितलं? पूजा कशी करायची नाही सांगितले ना? लक्षात ठेवा. सगळे तिकडे सांगितल्यामुळे आम्हाला वाटतं सांगितलं. तेव्हा भस्म लावायचं. देव काढला की स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याला भस्म लावायचं, आणि भस्म लावून झाल्याबरोबर सज्जिकेत ठेवायचा. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ठिकाणी भस्म लावून घ्यायचं. 1, 2, 3 सगळं. आता 15 ठिकाणी पुन्हा सांगत बसत नाही. त्यानंतर पुन्हा देव घ्यायचा, त्याला पंचामृत, काही नाही झालं तरी अ, ब, क, ड, इ, आता जी 52 पात्र तुम्ही पाहिली ना, त्याच्यामध्ये दशपंचामृत, सुवर्ण आणि रत्न होते. सोनं म्हणजे सगळे अष्टधातू आहेत, त्या सगळ्यात प्रमुख सोनं आहे. सोनं अर्पण केले की 8ही धातू अर्पण केल्यासारखं आहे. अष्टधातू, पंचधातू, आपल्याला जे मिळेल ते. पंचधातू नाही तर आपल्याकडे देतातच की नाही. फक्त आपण घरात वास्तुशांतीच्या वेळेला ठेवून देतो, मूर्तीच्या खाली ठेवून देतो, पण आपल्या आयुष्यात वापरत नाही. आपल्याकडे पण ते असले पाहिजे. तेव्हा आपण त्या पद्धतीने देवाची सेवा करताना सावधानतेने या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्यानंतर पंच अमृत, ते पण नाही, दूध तर मिळेल. त्या दुधामध्ये सगळे जीवनसत्व असतात, म्हणून दूध घाला. त्यानंतर पुन्हा शुद्धोदक घाला. देव स्वच्छ पुसा. मगाशी देव पुसला, भस्म लावलं, आपल्या अंगाला लावून घेतलं. आता देव पुसला, भस्म लावा, अनामिका बोटाने गंध लावा. याच बोटाने जलहरीच्या बाजूला हळदी कुंकू लावा, इथे पार्वती माता आहे. त्यानंतर कुरंग मुद्रेने अक्षत म्हणजे अखंड तांदूळ, तीळ, सातू, मूग, जवस काय व्हायचं तेव्हा. यावर्षी 5 सोमवार आलेले आहेत, त्यामुळे तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू हे 5ही आपल्याला अर्पण करण्याची संधी मिळालेली आहे. काही काही मंडळी 5ही अक्षता रोज वाहतात, पंचाक्षत रोज वाहतात. ते ठीक आहे, नसतं तर अखंड तांदूळ हरकत नाही. 3 बोटाने वाहा. त्यानंतर बेल, बेल कसा चालायला लागतो वाहनो? असा असा. हे मोठा, हे असं लागतं का असं लागतं?
असं हा ठीक आहे. जसं उत्पन्न होतं तसं. आता हे मला वाटतं की ती 4 पानांचं आहे. ती 4 पानं 5 पानं वगैरे आलेले अजून ठीकच आहे, पण 3च पानं आपण अर्पण केली पाहिजे. महत्वाचं 3 पानाचं आहे. 4 पान म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, पंचपर्ण म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे असं समजून आपण ते अर्पण करत असतो. हे मधलं पान आपल्याकडे करून लिंगाला अर्पण करायचं आहे. फुल कसं असं येतं ना जन्मात, पान कसं आहे चुकलं असं. जसं उत्पन्न होतं तसं व्हायचं, तेही आपल्या लक्षात आलं. तशाच पद्धतीने व्हायचं. त्यानंतर उदबत्ती उलट सुलट ओवाळायची. निरांजन 2 असावे, मुक्ती आणि मुक्ती 2 निरांजनाने ओवाळायचं. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवताना देवाला सार समर्पित करायचंय आणि ते आपणही घ्यायचंय. मग याच्यामध्ये सार काय आहे? साल का गाभा? गाभा. यामध्ये गाभा. तुम्हाला खारीक दिली तर सार, ठीक आहे. आणि पेढा दिला तर संपूर्ण. जे सार आहे ते देवाला अर्पण करायचं. गुरु लिंग जंगम तिघांना द्यायचं आहे म्हणून 3 वेळा पाणी सोडायचं, नमस्कार करायचा. नमस्कार करताना पताक मुद्रा आहे, तिरंगा झेंडा, अशा पद्धतीने नमस्कार करायचं. लिंग दिसलं पाहिजे. दुसरं म्हणजे लिंग मुद्रा. हे वरचं पान आणि हे साळुंका आपल्याकडे द्यायचा पान, अशा पद्धतीने नमस्कार करायचा. पण दीक्षा न घेतलेले किंवा अनेक वेगवेगळे लोक जर असतील आपल्या जवळ तर त्यांना आपलं लिंग दिसू नये म्हणून अर्धलिंग मुद्रा अशा पद्धतीने पण नमस्कार. आपल्याला तर देव दिसला पाहिजे आणि अंगठा आपला नाकाजवळ असला तर आपल्याला दिसेल. असं वर कोणी घेतला किंवा खाली घेतला नाही, विशिष्ट अंतरावर आपल्या राहिला पाहिजे. या पद्धतीने नमस्कार करायचा. ते झाल्यानंतर जपमाळ. सध्या माळ आपल्याकडे नाही तर आहे कोणाकडे? बरं आहे, त्यांना नंतर सांगतो. नाही असे गृहीत द्यायचं. आता आपल्या हाताला बोट 5 आहे. 5 बोटाला कांडी 14 आहे. पण त्यामध्ये कुरमुद्रेला अंगठ्याला आणि या 2 बोटांचा वापर करतो तेव्हा याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. प्रसाद घेऊन जा. अंगठ्याचे 2 आहेत, तसंच अनामिका आणि मध्यमेची सुद्धा 2 कांडी वापरायची, मधली कांडी नाही. पण सकाम जप इथून सुरू करायचा. 1 2 3 4 12 12 9 हे 9 वेळा असं केलं की 108 जप झाला. पुन्हा देवाला नमस्कार करायचा. फुल वगैरे वास घ्यायचा, वेणीत शेंडीत कानात ठेवा किंवा पुन्हा विसर्जित करा, निर्माल्यामध्ये टाकून द्या. अक्षत सुद्धा सोडून द्या आणि पुन्हा देव स्वच्छ धुवून भस्म लावून द्या. त्यानंतर या बोटाला भस्म लावा, या कांड्याला. आणि आता सकाम जप केला पण तीर्थ घेताना आपण निष्काम जप करायचा. 1 11 वेळ जप करा आणि 12व्या वेळी एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तो मंत्र लिहा. ते मंत्रोदक झालं. मंत्र कुणाचा? गुरूंचा, म्हणून गुरु पादवतो. त्यानंतर ते लिंगावर घ्या, लिंग पादवत आणि पुन्हा मुखामध्ये अर्पण करा म्हणजे जंगम पादवत. अशा प्रकारे आपल्याला हे तीर्थ करायचं. तीर्थ पिल्यानंतर म्हणजे लक्षात ठेवायचं, तीर्थ घेतलं की लिंगावर हाताला लागलेलं पाणी सुद्धा आपल्या हातातच आलं पाहिजे, बाजूला जाता कामा नये. नंतर 5ही बोटाने लिंग धरायचं, असं धरून ठेवायचं नाही किंवा इकडे धरून बाजूला कुठेतरी घ्यायचं नाही, तिथेच ठेवलं पाहिजे. आणि आवाज न करता तीर्थ प्या. त्यानंतर हात स्वच्छ करून घ्या. एकदा डावा हात स्वच्छ करा, पुन्हा लिंग ठेवा. लिंग सुद्धा कपड्यांना न लावता हातानेच बोटानेच कोरड करा आणि त्याला भस्म लावा. आणि मगाशी जो नैवेद्य दाखवून ठेवला होता तो ग्रहण करा. अशा प्रकारे आपण रोज लिंगाची पूजा करायची. लिंगामध्ये 3 भस्म रुद्राक्ष, 5 देवाला दाखवलेला नैवेद्य, 6 केलेला जप, 7
आणि आता घेतलेलं तीर्थ हे अष्टावरण रोज आपण आचरणात आणायचं आहे. तसा प्रयत्न सर्वांनी करावा. अशा प्रकारची शक्ती दयाळू पार्वती परमेश्वर आपणा सर्वांस देवो असं अभिनव चिंतन करतो. पुन्हा एकदा संस्थेने ठरवल्याप्रमाणे कार्यक्रम केले. कारण आपण जे एकदा ठरवलं, एक दोन ठिकाणी चर्चा झाली आणि पुन्हा मध्येच थांबलं तर ते बरोबर होत नाही. म्हणून पुन्हा काय ज्ञानेश्वर महाराजांचं काय सांगता येत नाही, मध्ये मध्येच कॅन्सर पण होऊ शकतो. असं कधी आपल्यावर शिक्का पडू नये म्हणून आपण ठरवलंय. आम्ही ज्ञानेश्वरला पण दीक्षाविधी देतो. गुरुपौर्णिमेला दीक्षा असते, ज्ञानेश्वर यात्रेच्या वेळेला दीक्षा असते, रामनवमीच्या वेळेला दीक्षा असते. एक जण जरी आला तरी आपण दीक्षा देतोच. त्यामुळे दरवर्षी 25-30 लोक निश्चितपणे येतात. जास्त लोकांना आम्ही संधीच देत नाही. जास्त लोक आले की व्यवस्थित विधी करता येत नाही, व्यवस्थित लक्ष देता येत नाही किंवा त्यांचंही लक्ष राहत नाही. त्यामुळे आता कालच आम्ही मठात दीक्षा दिली. आपल्यावर 9 लोक होते दीक्षेला आणि दाम्पत्य जे होतं ते 2 वर्षापूर्वी पण 150 काहीतरी लोक होते. 160 का 150 लोकांमध्ये त्याने दीक्षा घेतली. एवढं काय आम्हाला कळलं नाही, ते आज कळलं. म्हणजे 1.5-2 वर्षानंतर त्यांना ते माहिती झाली. त्यामुळे थोडस कमी लोकांना दीक्षा द्यायची अशी पद्धत आम्ही पाडलेली आहे. जास्त लोक, कारण 1500 लोकांना पण आम्ही दीक्षा दिली. एकटंच आपण मग अगोदर 2 तास थांबलो, ते सगळे उठून गेले. तुम्ही या जेवण ज्यांच्या दीक्षा राहिलेले त्यांनी फक्त थांबा असं करत 3 वेळ मंत्रोपदेश. कारण प्रत्येकाला सांगायचं द्यायचं वगैरे. आता काय तसं होत नाही. एकदम सामूहिक सांगितलं जातं, पटकन घ्या, पटपट मंत्र घ्या, जावा जेवायला. त्यामुळे येणाऱ्याची पण घाई सुरू असते. काही लोक म्हणतात आता मंत्र माझ्या लक्षात आला नाही, आता मला पुन्हा सांगा. तसंही काही गडबड होते. मी गेल्या वेळी काही समजलं नाही, आता मला मंत्र पाहिजे, अशा पद्धतीने पण लोक येतात. तेव्हा जेव्हा आपण दीक्षा घेतो तेव्हा, आणि हे लहान वय आहे, लहान वयामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात राहतात असं नाही. म्हणून दर अधिक मासानंतर एकदा आपण आवर्जून मी असं म्हणतोय हे बरोबर आहे का, मी असं करतोय हे बरोबर आहे का, गुरुंना विचारलं पाहिजे. आणि वर्षातून एक वेळ कुठे का असेना, गुरुंच्या मठात जाऊन असेल, नाहीतर आपल्या घरी बोलावून असेल किंवा आपल्या पाहुण्याकडे आपण जवळ ते शक्य असलं तर. कारण आता महाराज गाडीतून येणार, मग ते 5,000 रुपये डिझेल खर्च होणार, आपल्याला कसं जमणार, नाही जमत. काय हरकत नाही, कुठेतरी जायचं दुसऱ्या ठिकाणी, तिथे सुद्धा जाऊन काही 100-200 रुपये दक्षिणा दिली तर तिथं चालतंय. पण घरी आणायचं म्हटलं की बाबा एवढा खर्च कसं शक्य आहे. आपण तिकडं जायचं तरी पण अवघड आहे. पण माहेर सासर कुठेतरी एखादा शाखा मठ असेल, मग कुठे जातात ते बघायचं. आता सगळ्यांना माहिती आहे 98-22-97-1008, 98-22-97-1008 नंबर बघितला की कळते. ते फेसबुकला काहीतरी कळते, व्हॉट्सअपला काहीतरी कळते, स्टेटस बघितलं तरी माहिती कळते. त्यामुळे बघायचं आपल्या जवळपास कुठं असेल तिथं जायचं. आताच्या परिस्थितीचा विचार करता पुण्यातल्याच माणसाला हडपसरवरून चिंचवडला जाणं अवघड आहे, चिंचवडवरून कात्रजला येणं अवघड आहे. फार कठीण परिस्थिती झालेली आहे. वेळ, पैसा आणि त्या कार्यक्रमावर वेळेवर पोहोचणं, या सगळ्या गोष्टी अशक्य होतात. आम्ही सकाळी 10ला इथे येतो म्हटलं तरी सुद्धा 11:30 वाजता आपण पाहिलंच. कारण तिथून निघालो आम्ही बरोबर 10:30ला. जाऊ आता लगेच रस्त्यात आल्यानंतर मग ह्या पुलाकडे थांबलोय, त्या पुलाकडे थांबलोय, असं होत गेलं. म्हणजे ट्रॅफिक सुद्धा एवढं भरपूर झालेलं आहे की मग आपण तिथे वेळेवर पोहोचू शकत नाही. परवा तसंच झालं, मठात जायचं म्हणून ठरवलं. त्यांना सांगितलं 9 वाजता येतो आणि मग फिरत ते आंबेगाव करून पुन्हा तिकडं गर्दी आहे म्हटलं आता कुठं जायचं तिकडं जाऊया. कोणतं सांगायचं आपलं या पुलातून जा, त्या पुलातून जा. त्या रिक्षावाल्याला माहिती होतं म्हणून, नाहीतर अवघड होते. त्यामुळे आता सगळ्या परिस्थितीचा विचार करता, आर्थिक परिस्थितीचा विचार करता, आपली नोकरी धंदा सगळ्याचा विचार करता, जरी आपल्याला शक्य झालं नाही तरी वर्षभराच्या ठराविक 2-3 सुट्ट्या आपल्याला शिल्लक ठेवता येतात. त्या सुट्टीमध्ये दीक्षा घेतलेला दिवस, जन्मदिवस किंवा लग्नाचा दिवस यातला कुठला तरी दिवस ठरवायचा, आपण गुरुमठात जायचं आहे, तिथं जाऊन आपण घेऊ शकतो. किंवा मठातले काही पुण्यतिथी असते, यात्रा उत्सव असतो, काहीतरी कार्यक्रम असतात, त्यातला आपला कुठला शक्य आहे. शक्यतो सुट्टीचा दिवस असेल, शनिवार वगैरे सोपच आहे. यावर्षी तर बऱ्याच अमावस्या रविवारच्या आल्या, त्यामुळे अनेक नोकर आणि तुम्ही असं कसं नाही महाराज रविवार सुट्टी आहे म्हटलं आलो, दर महिन्याला ते येताना दिसते. तर काही अमावस्या रविवार सोडून येते, त्यावेळेला मंगळवार बुधवार असे आले तर तरी शक्य होत नाही, अशी परिस्थिती आहे. पण त्यामध्ये देव पण समजून घेईल,
गुरु पण समजून घेतील, फक्त आपण विसरून जाता कामा नये हे सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि त्या पद्धतीने आपण आपले कार्यक्रम जितके जास्तीत जास्त जवळपास करता येतील तेवढे करा. आता कार्यक्रम झाला की पुढच्या वर्षी श्रावणात वाट बघायची नाही. आपण सर्वांनीच लक्षात ठेवायचं की आपला सुट्टीचा दिवस रविवार भले 8 दिवसाने नाही जमलं तरी 15 दिवसांनी का होईना आपण एकत्र आलं पाहिजे. जर आपण एकत्र आलो नाही तर खूप अवघड अवस्था आहे. आता आपल्याला स्पष्ट सांगावं लागतं. लक्षात ठेवा, आज आपल्या आजूबाजूच्या देशांकडे बघा. श्रीलंकेत काय घडलं, आताच बांगलादेश मध्ये काय घडलं, अफगाणिस्तान मध्ये 4 महिन्यापूर्वी काय घडलं, चीन मध्ये काय घडलं, नेपाळ मध्ये आता काय परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मुठभर असलेला हिंदू समाज किंवा हिंदू समाजाचा पोट भाग असलेल्या बुद्ध, जैन, शीख या लोकांचं सुद्धा संघटित नसल्या कारणाने अनेक ठिकाणी त्यांच्यावर आघात झाल्याचं चित्र आपण पाहिलं. आपण हिंदू पण नाही आणि लिंगायत पण नाही, अशी परिस्थिती आपली आहे. आपण काहीच कळेल आपण कोण आहे. एक जण म्हणतोय महात्मा बसवेश्वरापासून झाला जन्म आमचा, दुसरं कोण म्हणतोय कुठून झाला. आता नवीन वेगवेगळ्या लोकांनी सुरुवात केली. नाही ते बाळूमामाचा जरा जास्त चांगला अनुभव आहे. कोण म्हणतो की स्वामी समर्थाचं फार जबरदस्त आहे का, अक्कलकोट स्वामी महाराज. परंतु या सगळ्यांचं आराध्य कोण होते हे पाहिलं पाहिजे. बाळूमामा एवढे मोठे का झाले तर लिंग पूजा करून झाले. स्वामी समर्थ त्यामुळेच झाले. ते निराभरी नंतर निराभरी माहेश्वर झाले, निराभरी लिंगायत झाले. तीच परिस्थिती साईबाबांची पण मात्र आमच्या परंपरेप्रमाणे आम्हाला जाळता येत नाही. माझं शेवटी तुम्ही समाधीच करा, दफनच करा असं सांगितलं. आणि त्या पद्धतीने आपण जंगली महाराज असू दे, साईबाबा असू दे, स्वामी समर्थ असू दे, या सगळ्यांच्या समाजास बघत आहोत. अगदी स्वरूपानंद स्वामींपर्यंत जरी गेला, लिंगानंद ब्राह्मण कुळामध्ये सुद्धा लिंगानंद महाराज होते. त्यांची परिस्थिती पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल. अगदी विट्याजवळ आळसुद्ध म्हणून आहे, तिथे सुद्धा एक ब्राह्मण महाराज होते. त्यांना ब्राह्मणाने ठरवलं आता त्यांना चंदनामध्ये जाळायचं. सगळं चंदन घेऊन गेले आणि लोक सांगतात महात्मा गांधींना जसं ठरवलं फुलं टाकायची आणि ठरवायचं मी हिंदू का मुसलमान विचारायचे होते. असं काहीतरी झालं होतं. तसं 8-9 वर्षापूर्वी आळसुद्धा सुद्धा झालं. ब्राह्मण लोकांनी आणि इतर बहुजन समाजाने, विशेष करून लिंगायत समाजाच्या लोकांनी त्यांच्या अंगावर फुलं टाकली आणि ह्यातली फुलं सुकतील. फुलं सुकतातच की, फुलं सुकतील त्यांनी काय विचार करायला नाही, आपलं गप्प बसायचं. आणि जे फुलं ताजी टवटवीत राहतील 24 तास त्यांनी उद्या दुपारी काय असेल निर्णय घ्यायचा असं म्हणून फुलं टाकली. ब्राह्मणांची सगळी फुलं सुकून गेली संध्याकाळी. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मग आपल्या लक्षात येईल की त्या लिंगेश्वर महाराजांची समाधी केली गेलेली आहे. ब्राह्मण असून सुद्धा त्यांना लिंग धारण केलेलं होतं आणि ते समाधीस्थ आहे. अशा प्रकारे महात्मा बसवेश्वर सुद्धा पहिले ते शैव ब्राह्मणच होते. नंतर त्यांनी 8व्या वर्षी मला जे जर तुम्ही संस्कार मुंजीचे करता तर माझ्या बहिणीला पण पाहिजे असं म्हटले. ते जेव्हा शक्य झालं नाही त्यावेळेला मग माझ्या अक्काला मिळणार नसेल तर ते मला पण मुंज नको, अक्काला पण लिंग मिळतंय तर मला पण लिंग, अशा पद्धतीने त्यांनी दीक्षा घेतली. आणि नंतर एवढा मोठा प्रचार केला की जिथे भेद नाही, त्यांनीच एक वाक्य सांगितलं, वेद तिथे भेद आहे आणि आगम तिथे संगम आहे आणि आपण सगळे आगमोक्त मंडळी आहोत. आणि म्हणून आपला आगमात सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं पाहिजे. आगम पद्धतीने जलप्रिय शिवा म्हणून पाण्याचा अभिषेक, रुद्राभिषेक अत्यंत महत्वाचा आणि अन्नदानाला जास्त महत्व दिलेलं आहे. तेव्हा त्या पद्धतीने आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर सर्व कर्मकांडापासून आपण दूर राहिलं पाहिजे. जे जे काही या आपल्या इथलेच नाही, इतर आपण वीर सेवाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत तिथेही कुठे कुठे काय कार्यक्रम होईल त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आपल्याजवळ लिंग असलं पाहिजे. लिंग असेल त्यावेळेला जे सात्विक स्वामी मंडळ आहे ते सुद्धा पूजा करत असतील तर आवर्जून तिथं बसलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण तीर्थ घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये सुद्धा अशी पद्धती ठेवली पाहिजे की जे ज्येष्ठ व्यक्ती आहे, मोठी व्यक्ती आहे त्यांनी तीर्थ करायचं आणि बाकीच्या सर्वांनी ते तीर्थ घ्यायचं. घरात सगळ्यांनी एक
माळ का असेना सगळ्यांनी एकत्रित बसून एक माळ जप केली पाहिजे. नमः शिवाय सर्वांनी म्हटलं पाहिजे. गुरुने दिलेला मंत्र जाहीर बोलायचा नाही, कुणाला सांगायचा नाही, पण नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय पंचाक्षर षडक्षर मंत्र आहे, तो आपण कुठेही बोलू शकतो, त्याची काही अडचण नाहीये. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. अजून आपल्यामध्ये माया पंचाक्षर, मूल पंचाक्षर, स्थूल पंचाक्षर, प्रसाद पंचाक्षर अशा प्रकारे पंचाचार्यांच्या 5 वेगवेगळ्या बीजाक्षरांनी युक्त अशा प्रकारचा मंत्र आहे, त्याला प्रसादी दीक्षा म्हणतात. ती शक्य होईल ती सुद्धा आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्यावी, पण नाही तरी गुरु महाराजांनी दिलेला मंत्र जप करत राहायला पाहिजे, पूजा केली पाहिजे. तशी शक्ती सन्मती आपणा सर्वांना प्राप्त हो. जय पार्वती परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो. संस्थेचे सर्व पदाधिकारी, माहेश्वर मंडळाचे वेगवेगळ्या संस्था, त्याचबरोबर आपली भक्त मंडळी त्यांच्याही वेगवेगळ्या संस्था, या सर्वांना पुण्यामध्ये वास करत असलेल्या वेगवेगळ्या प्रांतातून, कर्नाटकातून, आंध्र, कुठून आलेले जे भक्तगण आहेत, माहेश्वर आहेत, या सर्वांनाच त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये अधिक पण आनंद मिळाला पाहिजे आणि पारमार्थिक देखील सौख्य त्यांना प्राप्त हो अशी भावना व्यक्त करतो आणि हे पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. सांब जय नमः पार्वतीपती शिव हर हर